तर बघा आता जे तुम्ही साडी ड्रॅपिंग किंवा जे साडी नेसवणं पाहिलात ना देवीला, ते दादाने केलं. मी ना रेकॉर्ड करत होतो ना, त्यावेळेला टाइम सुद्धा नोट करत होतो. मला वाटतं रेकॉर्डेड 1.5 मिनिटामध्ये तो साडी नेसवतो. ही सेवा फक्त सगळी माऊलीचीच. जितू आहे आमचा, ज्याने आम्हाला सगळं शिकवलं आणि त्याच्या गायडन्सच्या अंडर आम्ही सगळं करतोय आणि सगळं ती घडवून घेते. म्हणजे वेळेवर साडी असणं, साडी नेसवणं, त्या टायमावर तिथे असणं माणसं, सगळं ती करून घेते आणि पटापट नेसवून घेणं, भाविकांना त्रास नको होते हे पण तीच करून घेते सगळं. आणि एक गोष्ट मी रेकॉर्ड करत होतो ना, आपली देवी आहे शेवटी, सर्व गोष्टी पण एक बंधनं असतात स्त्री असल्यामुळे. त्यावेळेला मनामध्ये काय भावना असते साडी नेसवताना? कोणत्याही प्रकारचं हे नको व्हायला, म्हणजे कुठेही कसल्याही प्रकारचा हात नको लागायला किंवा मग पिन वगैरे मूर्तीला टोचायला नको किंवा मग परत साडी व्यवस्थित दिसली पाहिजे, कारण का ते स्त्रीचं दागिनं आहे. ते कसं पण पायावरून वरती वगैरे दिसता कामा नये, तर ते सगळं व्यवस्थित दिसायला पाहिजे, ह्याची फक्त मनामध्ये हे असते. काल आहे ना, काल आम्ही मर्यादेचे ना यात्रा बघितली. त्यावेळेला ना ते गाल वगैरे टोचत होतं. त्यावेळेला ना अक्षरशः हात थरथरत होते. हीच फिलिंग आहे ना मला. आता मी रेकॉर्ड करत होतो, मी फर्स्ट टाइम बघितलं साडी ड्रेस. माझे अजूनही हात असे शिवर करतो, थरथर. असं होतं का? असं होतं. म्हणजे आता जवळ पहिल्या दिवसापासून मी पण साडी नेसवतो ना, प्रत्येक दिवस वर्ष किती वर्ष असू दे, किती जुनं असू दे काम, पण तरी येतेच. म्हणजे ती एक हेच असते, कारण का ती समोर साक्षात उभी आहे ना, तर ती एक भीती असतेच मनामध्ये की आपण व्यवस्थित तिचं शृंगार करतोय की, तर त्याच्यामुळे एक तो भीती असतोच मनामध्ये. आपल्या जितूचा किती टाइम असेल रेकॉर्डेड टाइम? तो एकदम फास्ट, कारण का आम्ही तरी आतून शिकतो आहे, पण तो एकदम क्विक करतो. चालेल, धन्यवाद. असंच नवीन नवीन प्रयोग करत राहा. नक्कीच तुम्हाला यश येईल. नक्कीच तुला.